मित्र, प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या आयुष्यात फक्त दोनच गोष्टींची आवश्यकता असते, एक म्हणजे समाधान आणि दुसरं म्हणजे शांती. या दोन गोष्टी तेव्हाच मिळू शकतात जेव्हा त्यांच्या आयुष्यात त्यांच्या अपेक्षा भंग झालं नाही किंवा दुसरीकडे त्यांना अशा गोष्टी जर अनुभवायला मिळत नसतील ज्यांची त्यांना किळस वाटते, ज्यांचा त्यांना तिटकारा वाटतो. अशा जर गोष्टी त्यांना अनुभवायला मिळाल्या नाहीत तर त्यांना त्यांच्या आयुष्यात शांती आणि समाधान हे प्राप्त होतं. तर आपल्यापैकी बऱ्याच लोकांना असा गैरसमज झालेला असतो की ही जी शांती आहे, हे जे समाधान आहे, हे आपल्या आयुष्यात आपल्या सभोवतालच्या परिस्थितीवरच निर्भर आहे आपलं हे समाधान. पण तसं नाहीये मित्र. हा तुम्ही कोणत्याही परिस्थितीत प्राप्त करू शकता. तर हा जो आपला समाधान आहे आणि आपली शांती, मनःशांती, ही नशिबावर किंवा आजूबाजूच्या परिस्थितीवर अवलंबून न राहता कशी मिळवायची हे आपण आजच्या व्हिडिओ मधून पाहणार आहोत. नमस्कार, माझं नाव ओमकार डांगे आणि स्टोईक विचार मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मित्र, अशी अवस्था किंवा हे जे सुख आहे, हे जे समाधान आहे, ही जी शांती आहे, हे प्राप्त करण्यासाठी तुम्हाला आधी तुमच्या इच्छांना आणि ज्या गोष्टींशी तुम्हाला किळस वाटते, ज्या गोष्टींचा तुम्हाला हेट आहे, ज्या गोष्टींचा तुम्हाला तिटकारा वाटतो, या दोन गोष्टींना नियंत्रित करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या इच्छा अशाच ठेवा ज्या तुमच्या आंतरिक गोष्टीशी संबंधित आहेत आणि तिटकाराही तुम्हाला त्याच गोष्टीचा वाटला पाहिजे ज्या गोष्टी तुमच्या चारित्र्याशी संबंधित आहेत. आपल्या इच्छांना तुम्हाला मुळासकट उपटून काढून टाकावं लागेल. तुम्हाला बाह्य गोष्टींविषयी जर तुम्ही इच्छा ठेवाल तर तुमचं सुख, तुमचं समाधान हे त्या बाह्य गोष्टीवरच अवलंबून राहील. आणि जसं जसं तुम्ही तुमच्या सुखाची अपेक्षा तुमच्या आंतरिक गोष्टींकडून, तुम्ही स्वतःकडून अपेक्षा करू लागाल, तसं तसं तुम्हाला हे समाधान मिळत जाईल. जसं की नोकरीसाठी तुम्हाला प्रयत्न करायचा असेल तर नोकरी लागावी हाच मूळ ध्येय नसून, तुम्हाला ही जर नोकरी मिळाली नाही तरी मी पुढचे प्रयत्न करण्यासाठी सज्ज असेल. म्हणजे बाह्य परिस्थितीवर मी निर्भर नाही, मी माझ्याकडून अपेक्षा करतो. कुठे हा जो तिटकारा जो प्रकार आहे, म्हणजे किळस कोणत्या गोष्टीची वाटावी अशी जी गोष्ट आहे, तर या विषयात कसं असलं पाहिजे की एखादी नोकरी तुम्हाला मिळते पण त्यासाठी तुम्हाला एखादं काहीतरी चुकीचं कार्य करावं लागेल, जिथे तुम्हाला स्वतःचं स्वाभिमान विकावं लागेल. अशी जर गोष्ट तुम्हाला करायची असेल तर तिथे तुम्हाला स्वतःला रोखलं पाहिजे. मी अशी गोष्ट करेल जी मला पटत नाही, त्यामुळे तिथे स्वतःला रोखून जर तुम्ही त्याचा त्याग केलं तर तुम्हाला समाधान आणि सुख मिळेल, शांती मिळेल. तर या प्रकारचे डिसिजन्स घेण्यासाठी जी कोणती तुम्हाला वैचारिक शक्ती मदत करते, त्या वैचारिक शक्तीचं पालन करून जे तुम्ही आचरण करता त्याला सदाचार म्हणूया आपण. तर हे जे सदाचार आहे, म्हणजे हे जे चांगलं व्यक्ती बनणं आहे, निसर्गाशी सुसंगती बाळगून. आता निसर्गाशी सुसंगती बाळगून म्हणजे काय, तर कुणाचं इतरांचं काही वाईट न करणे, स्वतः ताठ मानेने जगणे, दुसऱ्यांना इजा होईल, दुसऱ्यांना दुखापत होईल असं वर्तणूक न ठेवणे, याला म्हणतात निसर्गाशी सुसंगत वागणे. तर हा जो सदाचार आहे, एक चांगलं व्यक्ती बनणं, तर तुम्ही स्वतः एक जर चांगले व्यक्ती असाल, जो बाह्य गोष्टीवर अवलंबून नाही, पण तो एक चांगला व्यक्ती आहे, तो दुसऱ्याला दुःख होईल असं कधीच वागत नाही, तो असं काही कार्य करत नाही जे त्याच्या नैतिक मूल्यांच्या खालच्या पातळीचं असेल. जर तुम्ही ह्या सदाचारांचं पालन करत असाल तर तुम्हाला कधीच दुःख किंवा चिंता हे कधीच तुमच्या नशिबी येणार नाही. तुम्हाला नेहमी तुमच्या मनाला आनंद, समाधान आणि शांती लाभेल. आता या विषयात काही लोकांचं गैरसमज होत असतं मित्र. काही लोक काय करत असतात की या विषयातली विविध पुस्तके किंवा विविध ज्ञान ग्रहण तर करतात, पण तशी वर्तणूक ते त्यांच्या आयुष्यात ठेवत नाहीत. त्यांना सदाचाराचं पालन करताय असं म्हटलं पाहिजे का, तर नाही. आपल्यापैकी बहुतांश लोकांना हे ऑलरेडी माहित असतं की काय चुकीचं आहे आणि काय चांगलं आहे, पण तरी आपण त्या मार्गावर आपण चालत नाही, चांगल्या गोष्टी करत नाही. त्याचाच पडसाद म्हणून आपल्या नशिबी दुःख आणि असमाधानता, अशांती ही येत असते. एपिक्टेटस एक उदाहरण देतात की ते एका व्यायामपटूकडे जातात, म्हणजे पहलवान असेल, त्या पहलवानाकडे जाऊन ते त्याला विचारतात, मला तुझे शोल्डर, शो मी युअर शोल्डर्स, तुला मला तुझे शोल्डर्स दाखव. तेव्हा तो व्यायामपटू म्हणतो की माझी मुदगल पहा, माझे वेट्स पहा, की हे बघा हे माझे वेगवेगळ्या प्रकारचे मुदगल्स आहेत. ते म्हणतात की तुझे मुदगल आणि तू दोघे बाजूला व्हा
मला दाखव की त्या मुदगलीने, त्या वेट्सने तुझ्यावर काय परिणाम केलेला आहे, तुझ्या आयुष्यात काय बदल घडवलेला आहे. त्यामुळे विविध प्रकारची पुस्तके किंवा विविध प्रकारचं ज्ञान हे ग्रहण करून काहीच अर्थ नाही जर ते आपल्या दैनंदिन आयुष्यात त्याचा काही उपयोग होणार नसेल. प्रत्येक दिवशी आपल्याला या खऱ्या ज्ञानाच्या जवळ जाऊन त्याला आत्मसात करून त्याचं पालन करण्याचं प्रयत्न आपल्याला नक्कीच केलं पाहिजे. मित्रहो, आपल्याला आपली खुशी आणि नाखुशी कोणत्या विषयात आहे हे आपल्याला नेहमी नियंत्रित ठेवलं पाहिजे. कोणत्या गोष्टीत तुम्हाला सुख वाटतं, कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला आनंद वाटतं, या गोष्टींचा तुम्ही सखोल अभ्यास तर केलाच पाहिजे, पण त्यासोबत त्या गोष्टी आत्मसात देखील करायला हव्यात. कोणत्या गोष्टींचा तुम्हाला तिटकारा वाटतो. आता या गोष्टी करत असताना प्रत्येक क्षणी तुम्हाला प्रत्येक डिसिजन घेत असताना बाह्य गोष्टीकडून आंतरिक गोष्टीकडे तुम्हाला तुमचं मन वळवावं लागेल. म्हणजे प्रत्येक विषयात तुम्हाला असे प्रश्न विचारावे लागतील, या विषयात मी अशी कोणती गोष्ट माझ्याकडून स्वनियंत्रित करू जेणेकरून मला इथे समाधान लाभेल. एखादी गोष्ट असते, एखादं प्लॅन असतं, तुमचं ट्रिप प्लॅन केलेली असेल आणि तुम्ही जर त्या दिशेने जायला निघालात, पण निघतानाच असं कळालं की तिथे कुठेतरी अतिवृष्टी झाल्यामुळे पूर आलेला आहे आणि पर्यटन तिथलं कॅन्सल केलेलं आहे, तर तुम्हाला दुःख होईल, असमाधान फील होईल, तिथे अशांती, म्हणजे एकदम तुमच्या सुखात विरजन पडलं की काय असं तुम्हाला फील होईल. किंवा तुम्ही एखाद्या वेळेस अशा सहलीला जाऊन तिथे पूर येऊन तिथे कुठेतरी अडकून बसलेले असाल, तुम्हाला तिथे चिंता भासेल, तुमचं जे समाधान आहे, तुमची जी शांती आहे ती डळमळीत होऊ शकते, मृत्यूशी तुम्हाला झुंज द्यावी लागू शकते. त्या क्षणी हा जो अभ्यास आहे की हा जो मेमेंटो मोरीचा अभ्यास आहे की मृत्यू किंवा तुम्हाला कधी कारावास झाला किंवा कोणत्या गुंड गटाने तुम्हाला घेरलेला असेल, तुम्ही कुठेतरी किचकट अवस्थेत सापडलेले असाल, आर्थिक दृष्टीने जरी तुम्ही कोणत्या कचाट्यात अडकलेले असाल, कोणती इन्व्हेस्टमेंट केलेली असेल स्टॉक मार्केटमध्ये आणि तो पैसा सगळा बुडालेला असेल, त्यावेळी तुम्हाला जी शांती मिळवायची आहे त्यासाठी ही स्टोईक विचार पद्धती खूप कामाला येणार आहे. तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की हा जो पैसा आहे, हे जे जीवन आहे किंवा हे जी शरीराची सेफ्टी आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या नियंत्रणाच्या बाहेर आहेत. ह्या गोष्टी नशिबावर अवलंबून आहेत. मग तिथे तुमची मनशांती मिळवण्यासाठी ही स्टोईक विचार पद्धती तुम्हाला मदत करेल. तुम्हाला वाटेल की नाही, आम्हाला तर सध्या याची गरज नाहीये, मला मृत्यूविषयी विचार करायचा नाही, आज माझ्या देहाच्या संरक्षणाविषयी विचार करायचा नाही, किंवा मला माझी संपत्ती तर मी कुठेतरी डिपॉझिट करून ठेवलेली आहे, मी रिस्की हे खेळत नाही वगैरे वगैरे, म्हणजे मी तर सेफ्टी आहे, मला अशा विषयात विचार करायची गरज नाहीये असं तुम्हाला वाटत असेल. या विचार पद्धतीचा जर तुम्ही सराव आतापासूनच करत राहिला तर तुम्हाला हळूहळू जेव्हा तुम्ही सकाळी उठून जर याचा सराव, वैचारिक सराव जर तुम्ही करत राहिलात, तर तुम्हाला हळूहळू असं समजेल की या गोष्टी किती क्षुल्लक आहेत. तुमची आर्थिक स्थिती, तुमच्या बँकेत असणारा जो पैसा आहे, म्हणजेच तुमची जी आर्थिक स्थिती आहे ती किती क्षुल्लक आहे, ती कधीही तुमच्याकडून जाऊ शकते. तुमचा देह देखील किती क्षुल्लक आहे, तुमच्याकडून तुमचा देह कधीही काढून घेतला जाऊ शकतो, कुठेही भूकंप येऊ शकतो, कुठेही तुम्ही प्रवास जर करत असाल किंवा तुमच्या घरातच दरोडा पडू शकतो. तर हे संकट सांगून येणार नाही, पण जर तुम्ही आधीच जर त्यासाठी प्रिपेअर्ड असाल, एक तर तुम्ही जेव्हा हे संकट येईल तेव्हा तुम्हाला डोकं तुमचं ठिकाण्यावर असेल आणि तुम्ही योग्य तो निर्णय घेण्यासाठी सज्ज असाल, धाडस येईल तुम्हाला, त्यातून खरंखुरं बाहेर पडण्यासाठी लागणारं जे धाडस आहे, तुम्ही भेकाड राहणार नाही, ते धाडस तर मिळेल आणि तुम्हाला जे आताच जे आयुष्य चालू आहे याविषयी तुम्हाला अप्रिशिएटिव्ह, तुम्हाला एक समाधानकारक कृतज्ञता फील होत राहील. तुम्ही कृतज्ञ असाल की तुम्हाला हे सगळं मिळालेलं आहे. जोपर्यंत या गोष्टी तुमच्या सोबत आहेत तोपर्यंत याविषयी कृतज्ञ राहा आणि ज्या क्षणी या तुमच्याकडून निघून जातील तेव्हा मात्र ताठ मानेने आणि समाधानी आणि शांत राहण्यासाठी सज्ज राहा. जर तुम्ही अशा पद्धतीनं आयुष्य जगत असाल आणि सदाचाराचं जर पालन करत असाल तर तुम्ही एक स्वाभिमानी आणि विश्वासार्ह व्यक्ती बनाल. जर तुम्ही अशा विचार पद्धतीने जगत असाल आणि प्रत्येक वळणावर, प्रत्येक पावलावर जर तुम्ही सदाचाराचं पालन करत असाल तर तुम्ही ताठ मानेने जगणारे, स्वतंत्र किंवा अबाधित असाल. तुमच्या रस्त्यात कोणीच बाधा टाकू शकणार नाही. तुम्ही एक विश्वासार्ह व्यक्ती असाल ज्याच्यावर प्रत्येक जण विश्वास ठेवू शकेल. आणि या सगळ्यांपेक्षा महत्वाचं म्हणजे तुम्ही एक स्वाभिमानी व्यक्ती असाल, सेल्फ रिस्पेक्टिंग पर्सन असाल, ज्याला स्वतःविषयी आदर आहे. ज्याला स्वतःविषयी आदर असतो तो कोणापुढे झुकत नाही, तो भेकाड नसतो, तो ताठ मानेने उभा असणारा व्यक्ती असतो. मित्र, जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने या गोष्टींचं पालन कराल आणि खऱ्या अर्थाने जेव्हा तुम्ही ताठ मानेने जगायला सुरू कराल तेव्हा तुम्हाला या गोष्टींची गरजही भासणार नाही, ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणाच्या
समाजाच्या बाहेरील आहेत, ज्या गोष्टी नशीब तुमच्याकडे घेऊन येणार आहे, त्या गोष्टींची तुम्हाला गरजच वाटणार नाही. कित्येक लोक तुमच्या पुढे येतात, जे तुम्हाला वचन देतात की तुम्ही ह्या कृती केल्यामुळे तुम्हाला नशिबाबाहेरील गोष्टी तुमच्या दिशेने येतील, तुमचे ग्रह बदलतील, तुमचे हे होतील ते होतील, तुम्ही हे नवस करा, हा देव पावेल वगैरे वगैरे. मित्र हो, आता आपल्याला वाटतं की आता ती वेळ राहिली नाही, आता ते युग राहिलं नाही. पण मित्र, आपल्या समाजात जर तुम्ही आजूबाजूला पाहिलं तर तुम्हाला दिसून येईल की दिवसेंदिवस आपण पुरातन रूढीमध्येच अडकलेले आहोत. आपण आजही अंधश्रद्धेला मानणारेच आहोत. देवाला माना मित्र हो, पण तुमची भक्ती डोळस ठेवा. देवाला तुमच्याकडून सदाचाराची, सद्गुणांची अपेक्षा असते. त्याला तुमच्या नवसाची किंवा इतर कोणत्या गोष्टीची अपेक्षा नसते. ही गोष्ट जेव्हा तुम्हाला कळेल, जेव्हा तुम्ही आतून चांगले व्हाल, जेव्हा तुम्ही सदाचार सद्गुणांचं पालन कराल, तेव्हा तुम्हाला खरंच देव काय आहे ही गोष्ट कळेल. नशिबाला बदलण्यासाठी देवाकडे भीक मागणे ही खूप दुःखदायी गोष्ट आहे मित्र हो, ही कधीच करायची नसते. त्यामुळे तुमच्या आयुष्यात देव कधीच तुम्हाला पावणार नाही किंवा तुमचं नशीब कधीच बदलणार नाही. तुम्ही हतबल व्हाल आणि एक गुलाम बनून, अशा लोकांच्या हाताखाली एक गुलाम बनून, नोकर बनून जगाल, जी लोक तुम्हाला ह्या गोष्टी प्रोव्हाइड करणारे आहेत. जर तुमचा ध्येय पैसे असतील, पैसे कमावणे असतील, तर जी लोक तुम्हाला पैसे देत आहेत त्यांच्या खाली तुम्ही गुलाम बनून जगाल. जर लोकांची सहमती तुमचं ध्येय असेल किंवा प्रसिद्धी मिळवणं हे तुमचं ध्येय असेल, तर तुम्ही जी लोक तुम्हाला प्रसिद्धी मिळवून देणारे आहेत किंवा साधारण जनता जरी असेल, तर यांच्या मतांचे तुम्ही गुलाम बनून जगता. तशा प्रकारे तुम्ही स्वतःत बदल करायला लागता. पण या उलट जर तुम्ही सदाचाराचं जर पालन करत राहाल, तर तुम्ही खरं सुख हे तुम्ही स्वतःकडून अपेक्षित असलेल्या गोष्टी, स्वतःच्या चारित्र्याशी संबंधित असलेल्या गोष्टींकडून जर तुम्ही खरं सुख अपेक्षित करत असाल, तर नक्कीच तुम्ही समाधानी आणि आनंदी व्यक्ती बनाल, जो नेहमी ताठमानेने जगतो. मित्र, विविध प्रकारची पुस्तके, कथा किंवा मूवीज, गाणे, विविध प्रकारचे कला क्षेत्रात विविध प्रकारच्या गोष्टी घडलेल्या आहेत, जिथे लोक या गोष्टीविषयी रडताना आपल्याला दिसतात की नशिबाने त्यांच्याकडून कसं काढून घेतलं. आणि ते एक दुःखद घटना, दुःखद कथा, दुःखद मूवीज, दुःखद सॉंग्स देखील आपल्याला पाहायला भेटतात. अशा कथांकडे, अशा मूवीज बघून आपल्याला असं दिसून येतं की आयुष्य किती दुःखद आहे, किती डार्क रियालिटी आहे, असा आपण विचार करू लागतो. पण खरं तर आयुष्य एवढं डार्क नाहीये मित्र. आयुष्य खूप सुंदर आहे. तुम्ही असा विचार करू नका. जेव्हा निसर्ग अशा गोष्टी काढून घेतो, जर आपण निरखून पाहिलं, ही जी अशी लोक आहेत जी स्वतःला खूप दुःखी समजतात, अरे माझ्याकडून हे काढून घेण्यात आलं, किंवा अरे मी किती दुःखी आहे, माझं नशीब किती खराब आहे, मला असं माझं एवढं नुकसान झालं, माझ्या मतानुसार गोष्टी घडत नाहीयेत, अशा प्रकारे जे रडणारी लोक आहेत, जर तुम्ही निरखून पाहिलं त्यांच्याकडे, जर आपण इमॅजिन केलं की असं म्हणणारी लोक खरी जर गरीब असतील किंवा कोणीतरी अप्रसिद्ध व्यक्ती असं रडत असेल, असं रडणारा व्यक्ती म्हणजे कोणीतरी अप्रसिद्ध व्यक्ती असेल. पण रियालिटी वेगळी आहे मित्र. जी कोणती लोक श्रीमंत आहेत, जी कोणती सुप्रसिद्ध लोक आहेत, तीच असमाधानी आणि दुःखी तेवढीच झालेली आपल्याला दिसून येतात. हे पुरातन काळापासून हे नेहमीच असं आहे. मोठमोठी राजे देखील झालेली आहेत, ती स्वतःला अरे माझं नशीब किती खराब आहे, मला ते राज्य मिळालंच नाही वगैरे वगैरे अशा प्रकारे रडणारी आपल्याला दिसतात. मोठमोठे बिझनेसमॅन, अरे माझं फक्त 3,000 कोटीचं फायदा झालं, माझं 5,000 कोटीचं फायदा झालं नाही, अशा पद्धतीने रडताना दिसतात. जी कोणती प्रसिद्ध व्यक्ती असेल, प्रसिद्ध लोक असतील, ते मला इतकेच फॉलोअर्स मिळाले, मला इतकेच व्ह्यूज मिळाले, किंवा अशा माझ्या मूवीने इतकंच बिझनेस केला वगैरे वगैरे, अशा पद्धतीने ते दुःखद तुम्हाला दिसतील. म्हणजे जितकं त्यांचं या विषयातलं कार्यक्षेत्र मोठं, तितके ते असमाधानी झालेले आपल्याला दिसतात. तर हे का? तर त्यांच्या नजरेत, त्यांच्या दृष्टीत त्यांनी त्यांचं समाधान काय, शांती काय आणि त्याची अपेक्षा कुठून करावी याविषयी त्यांचा गैरसमज झालेला आहे मित्र. मार्कस ऑरेलियस एवढे मोठे राजे होऊन गेले, एवढा मोठा राजा झालेला आहे मार्कस ऑरेलियस. त्यांनी जे साम्राज्य सांभाळून ठेवलेलं होतं, ऍक्च्युअली त्यांनी कोणतं साम्राज्य निर्माण केलेलं नाही. त्यांच्याविषयी एक वेगळं सत्य आहे की त्यांनी साम्राज्य निर्माण केलेलं नाही, त्यांनी एका साम्राज्याला एका दरीमध्ये कोसळण्यापासून रोखून ठेवले
केलेलं होतं. ते खूप महान राजे होते, तर त्यांच्या पदरी नशिबाने आणून टाकलेलं होतं सम्राट पद. तर एवढा मोठा सम्राट बनूनही त्या व्यक्तीने स्वतःचं समाधान कशात मानायचं, सुख कशात मानायचं ही गोष्ट लक्षात ठेवली आणि त्यामुळेच तो एवढं मोठं साम्राज्य दरीत कोसळण्यापासून रोखू शकला. प्रत्येक क्षणी त्यांनी ह्या गोष्टींचा अभ्यास केला की ही जी संपत्ती आहे, माझ्या हातात आलेली ही जी पॉवर आहे, ही क्षणिक आहे, ही नशिबाने माझ्या पदरी आणून सोडलेली आहे, याचं काही अस्तित्व नाही. मी पण एक मरणारा व्यक्ती आहे, मी पण एक दिवस मरेल आणि हे जग मला विसरून जाईल, मी नश्वर आहे, मी एक क्षणिक अस्तित्व आहे माझं. हे अशा प्रकारच्या गोष्टी त्यांनी लक्षात ठेवल्या. पण त्यांचं एक गैरसमज होतं मित्र, की त्यांना वाटलं की हे जग त्यांना विसरून जाईल. पण आज 2000 वर्षानंतरही त्यांचं मेडिटेशन, जे त्यांनी स्वतःसाठी लिहिलेले विचारांचा संग्रह होतं, ते आजही प्रसिद्ध आहे आणि आजही लोक त्यांना आठवतात. आणि हे शक्य झालं कशामुळे? कारण त्यांनी सदाचाराचं पालन केलं. तर आपल्याला प्रश्न पडतो की हे सदाचार, हे जे सद्गुण आहेत, हे आम्हाला कसं कळणार की ही गोष्ट सदाचार आहे आणि ही गोष्ट सदाचार नाही? आता या विषयात मुसोनियस रूफस खूप सुंदर उदाहरण देतात. ते म्हणतात की एखाद्याला जर जन्मतः वीणा वाजवता येत नसेल किंवा चित्र काढता येत नसेल तर तो गुन्हा होत नाही. पण तेच जर त्याने चोरी केली किंवा त्याने एखाद्याचा खून केला तर तो वयाने कितीही लहान असेल तो गुन्हा मानला जातो आणि त्याला त्याप्रमाणे शिक्षा होत असते. आणि एखादा व्यक्ती तो कितीही वाईट असेल, त्याला जर असं विचारलं की तू मूर्ख आहेस का, तर तो याला कधीच सहमती देणार नाही. तो नेहमी तुम्हाला असंच सांगण्याचा प्रयत्न करेल की तो किती चांगला आहे, तो किती धाडसी आहे, तो किती उदात्त मनाचा आहे. अशा प्रकारची मतं तुमच्या समोर तो मांडण्याचा प्रयत्न करेल. आपल्याला रस्त्यावर चालताना किंवा आपल्या आजूबाजूला कित्येक लोक आपल्यालाही दिसतात जी सरळ सरळ वाईट लोक असतात, पण त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या भाषेतून ते कधीच तुम्हाला दाखवत नाहीत की ते काहीतरी वाईट आहेत. ते नेहमी मोठमोठ्या सद्गुणांविषयी, मोठमोठ्या चांगल्या वर्तणुकीविषयीचे धडे आपल्याला देत असतात. तर यावरून असं सिद्ध होतं की प्रत्येकाला सद्गुण काय आहेत, सदाचार काय आहेत याविषयीची पुरेपूर माहिती असते. फक्त कमी एकाच गोष्टीत असते की काही लोकच या सदाचाराचं पालन करत असतात आणि काही लोक तसं वागत नाही, त्याच्या विरोधात जाऊन वागतात. का? तर बाह्य गोष्टीच्या प्रेमापोटी. तर मित्र हो, तुम्ही जर सद्गुण किंवा सदाचाराचं जर पालन केलं तर नक्कीच तुम्हाला समाधान आणि आनंद आणि मनःशांती ही मिळू शकेल. धन्यवाद.